बघा ही अशी मस्त आपली पनीरची भाजी तयार. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पनीरची भाजी करणार आहोत. पनीर बाहेरूनच आणले मी विकत. घरी करायला तेवढा वेळ नव्हता मला. म्हटलं चला मटार घेतले, ते फ्रोझन मटार आहे. कांदा घेतलाय, हा एक टोमॅटो आहे. हे 2-4 काजू मी पाण्यात टाकून ठेवले. थोडंसं मगज पाण्यात घालून ठेवले. कोथिंबीर, आलं आणि लसूण. हे वाटण करायला मी थोडंसं कांदा भाजून घेणार आहे. आणि हा मसाला बघा कोणता कोणता घेतलाय मी. हे धने जिरे पावडर आहे, ही काश्मीरी मिरची पावडर आहे, हा पनीर मसाला आहे आणि ही धनिया पावडर आहे, हळद. आधी मी कांदा भाजून घेते. तेल घालते 2 चमचे त्यात. कांदा जास्त करपवून नाही द्यायचा, हलकासा गरम करून घ्यायचा. लसूण, टोमॅटो आणि ही 2-3 काळी मिरी आणि हे दालचिनीचा थोडासा तुकडा असा घालते मी. ह्यात काढून घेते मी हे वाटण करायला. कांदा काढून घेतला. त्याच गरम पॅनमध्ये मी थोडंसं परत तेल घालून ते पनीर थोडंसं जरा भाजून घेते. थोडंसं जास्त हलवायचं नाही त्याला, थोडंसं हलक्या हलक्या हाताने. एकीकडे वाटण करून घेते मी. ते जे काजू आणि मगज भिजवलेले ते पण त्यातच वाटून घेते मी, कोथिंबीर, आलं घालून. आता गॅस बंद करते, नाही तर मग हे करपेल. ही छान अशी ग्रेव्ही करून घेतली. हे मसाले तर दाखवलेतच मी तुम्हाला कोणते कोणते ते. चला तर आता भाजी करायला घेऊ. तेल घातले मी. कढीपत्ता घालते. आधी ग्रेव्ही घालून घेते मी. मसाले सगळे घालते त्यात अजून घरातला पण मसाला घालणार आहे मी थोडासा. हे काश्मीरी मसाला वगैरे काय रंग येण्यासाठी असतो, ते तिखट नसतं. थोडंसं घरातलं पण तिखट म्हणजे मसाला घालते मी. ग्रेव्ही छान परतून घेते चांगली. ग्रेव्हीमध्ये हे 2-4 काजूचे तुकडे टाकते. चांगली परतू द्यायची. हे बघा छान कसं तेल सुटायला लागलं. मीठ घालते त्यात. आधी मटार घालून घ्यायचे, पनीर नंतर घालायचं. मटार फ्रोझन आहेत त्यामुळे त्याला काही शिजायला वेळ नाही लागणार. पाच मिनटं परतून घ्यायचे मटार.
हो, मस्त असं परतून घेतलं. आता मी हे जे वाटणाच्या भांड्यात पाणी घातलं होतं विसळून घेते ते. पाच मिनटं जरा झाकण ठेवते. मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली बघा. मटार थोडेसे त्यातच वाफवून घेतले. आता आपण त्यात ते पनीर घालूया. परत हलक्या हाताने जरा हलवून परत झाकण ठेवून देऊ. परत 5-10 मिनटं बारीक गॅसवर शिजू देऊ ते. उघडून बघूया भाजी. हो, मस्त अशी ग्रेव्ही झाली. मटार पनीरची भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.